नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती। तर चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच उपयुक्त बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा शेतकरी मित्रांनो, जामखेड तालुक्यात पुन्हा पाऊस, शेती कामे ठप्प, खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार, मशागतीची कामे खोळंबली। पारनेरमधील बातमी आहे, मांडओढ कालवा अस्थिरीकरण दुरुस्ती 20 कोटींच्या निधीला शासनाची मान्यता। पर्यावरण दिनानिमित्त कर्जत येथे वृक्षारोपण। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज, रेपो दरात अर्धा टक्के जम्बो कपात, कमी होणार EMI, गृह कर्जाचे व्याजदर 7.75% खाली येण्याचा अंदाज, सलग तिसऱ्यांदा दिलासा। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तिसगाव येथे घंटानाद आंदोलन। शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, शांताराम सोनवणे। खत व्यवस्थापनावर जागृती, शेत जमिनीचे आरोग्य समजून घेत असताना माती परीक्षणानुसार खतांचा वापरांवर भर देण्याची गरज आहे। शस्त्रक्रिया केली, गुडघे विम्यासाठी झिजविले, ज्येष्ठ नागरिकांची व्यथा, LIC कंपनीविरुद्ध केला संघर्ष। BT बियाण्यातील जनुके टक्केवारी संभ्रमित करणारी, ट्रूफुल बियाण्यांवर भर, प्रमाणित बियाणे मागणी करूनही मिळेना। जनतेच्या मनात आहे ते होईल, लवकरच बातमी देऊ, आशा उंचावल्या, राजेसोबत येण्याबाबत उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान। आता काश्मीर रेल्वेतून अनुभवा पृथ्वीवरील नंदनवनाचे सौंदर्य, निसर्गाची विविध रूपे पाहून सर्वांना गवसेल मोठा आनंद। मुख्यमंत्री ओमस अब्दुल्ला म्हणाले, जे इंग्रज करू शकले नाहीत ते पंतप्रधान मोदींनी केले। बँकांना 2.5 लाख कोटींची संजीवनी, पतधोरण समितीच्या बैठकीत CRR 100 बेसिस पॉइंट पर्यंत कपातीचा निर्णय घेतल्याने उपलब्ध होणार अधिक रोकड, ग्राहकांना देता येतील जादा कर्जे, इतर पर्यायांत गुंतवणूक शक्य। श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेली संत गजानन महाराज यांची पालखी 2 दिवस अकोल्यात मुक्कामी राहिल्यानंतर शुक्रवारी पहाटेच पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। क्रीडा स्पर्धेतील विजेत्या ST कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ, सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्या प्रत्येकी 1 खेळाडू ही वेतनवाढ। अखेर त्या रस्त्याची डागडुजी, स्थानिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित विभागाकडे उपाययोजना नाही। अकोला ते दर्यापूर मार्गाची मागील 5 वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वृत्त लोकमतने 30 मे रोजी प्रसिद्ध केले की लोकमतच्या वृत्तांनी दखल घेत बांधकाम विभागाचे रस्त्यावरचे पडलेले खड्डे डांबराने भरून डागडुजी केली। 10 बांधकाम अधीक्षक अभियंत्यांच्या बदल्या, नाशिकचे बधाने संभाजीनगरात तर लातूरचे शेख मुंबईत। 3 मुख्य धरणांसह मध्यम प्रकल्पांमध्येही चांगला जलसाठा, आता दमदार पावसाची प्रतीक्षा, वाघूर धरणात सर्वाधिक 67% जलसाठा शिल्लक। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या जिल्ह्याची बातमी जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, पटापट सबस्क्राइब करून घ्या। कसबे सुकेनेत वादळी वाऱ्यासह गारपीट, जिल्ह्यातील कसबे सुकेने व मौजे सुकेनेत शुक्रवारी गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून विजेची खांबही वाकली आहेत। निफाड, ओझर येथेही मुसळधार पाऊस झाला। अलमट्टीमधील पाण्याची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम, निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील, म्हणे महाराष्ट्र सरकारच्या आरोपात तथ्य नाही। शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।